मंगलमूर्ति मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 46. उद्धवाचे व्रजगमन. श्री शुक म्हणतात, उद्धव हा एक वृष्णींचा श्रेष्ठ मंत्री होता. तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य असून अतिशय बुद्धिमान होता. तसाच तो श्रीकृष्णांचा प्रिय मित्रही होता. शरणागतांची सर्व दुःखे नाहीसी करणारे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपल्या अनन्यप्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाले, हे सौम्य उद्धवा, तू व्रजामध्ये जा. तेथे जाऊन माझ्या मात्यापित्यांना आनंदित कर. तसेच माझा विरह झाल्याने गोपींना जे दुःख झाले ते त्यांना माझा निरोप सांगून दूर कर. गोपींचे मन प्राण नित्य माझ्यामध्येच लागून राहिलेले आहेत. त्यांचे जीवन, त्यांचे सर्वस्व मीच आहे. माझ्यासाठी त्यांनी आपले पती, पुत्र इत्यादींना सोडले आहे. त्यांनी मनाने सुद्धा मलाच आपला प्रियतम आत्मा मानले आहे. ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले त्यांचे पालन पोषण मी करतो. प्रिय उद्धवा, त्या गोपींचा परमप्रियतम मी येथे दूर आल्यामुळे माझे स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपते. माझ्या विरहामुळे माझ्या भेटीची उत्कंठा वाढून त्या व्याकुळ होत असतात. मनमय झालेल्या माझ्या गोपी मी येईन असे सांगितल्यामुळेच अत्यंत कष्टाने कसेबसे आपले प्राण धरून आहेत. श्री शुक म्हणतात, राजा, श्रीकृष्ण असे म्हणाले तेव्हा अत्यंत आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरूढ होऊन नंद गोकुळाकडे निघाला. उद्धव सूर्यास्ताच्या वेळी नंदाच्या व्रजामध्ये पोहोचला. त्यावेळी रानातून परत येणाऱ्या गुरांच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीने त्याचा रथ झाकून गेला होता. व्रजभूमीमध्ये माझावर आलेल्या गायींसाठी माजलेले बैल आपापसात झुंजत होते. त्यांच्या हंबरण्याने व्रजभूमी दुमदुमून गेली होती. नुकत्याच व्यालेल्या गायी दुधाने भरलेल्या सडांनिशी आपापल्या वासरांकडे धावत निघाल्या होत्या. इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या पांढऱ्या वासरांनी गोकुळ शोभून दिसत होते. गायींच्या धारा काढण्याचा आवाज आणि वेणूंचा मधुर आवाज ऐकू येत होता. तेथे सुंदर वस्त्रालंकार घातलेल्या गोपी व गोप श्रीकृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन करीत होते. त्यामुळे ते गोकुळ अधिक शोभत होते. तेथे गोपांच्या घरांमध्ये अग्नी, सूर्य, अतिथी, गायी, ब्राह्मण आणि देवता पितरांची धूप, दीप, फुले इत्यादींनी पूजा होत होती. त्यामुळे सगळा व्रज मनोरम दिसत होता. चारी बाजूंनी वने फुलांनी लहडलेली होती. पक्षी किलबिलाट करीत होते आणि भुंगे गुणगुणत होते. तेथील जलाशय कमळांच्या ताटव्यांनी व हंस, करडुआ इत्यादी पक्ष्यांनी शोभत होते. श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला तेव्हा त्यांची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आलिंगन देऊन त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला. त्याला पंचपक्वान्नांचे भोजन वाढले. नंतर तो आरामात पलंगावर पहुडला. तेव्हा त्यांनी पाय वगैरे चेपून त्याचा प्रवासाचा क्षीण दूर केला. नंतर नंदानी त्याला विचारले, हे भाग्यवान उद्धवा, आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला. तो सुहृद, पुत्र इत्यादींसह खुशाल आहे ना? आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणून पापी कंस अनुयायांसह मारला गेला. हे छान झाले, कारण तो धार्मिक व सच्छील यदुवंशीयांचा नेहमी द्वेष करत असे. बरे तर उद्धवा, श्रीकृष्णाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का? येथे त्याची आई आहे, हितचिंतक मित्र असे गोप आहेत. त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत. गायी, वृंदावन आणि हा गोवर्धनही आहे. या सर्वांची त्याला कधी आठवण येते का? आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येईल का? तो जर येथे आला तर आम्ही त्याचे ते सुंदर नाक असलेले व सुहास्य नजरेने पाहणारे मुखकमल पाहू शकू. उदार हृदयी श्रीकृष्णाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता, त्या वणवा, तुफान, पाऊस, वृषासूर, अजगर इत्यादी मृत्यूंच्या अनेक प्रसंगातून आमचे रक्षण केले. उद्धवा, आम्हाला श्रीकृष्णांचे पराक्रम, विलासपूर्ण नेत्रकटाक्ष, मनोहर हास्य, मधुर भाषण इत्यादींची आठवण येते. तेव्हा आमची दुसरी कामे थांबतात. श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांनी विभूषित झालेली नदी, पर्वत, वने, क्रीडांगणे इत्यादी आम्ही पाहू लागलो तेव्हा आमचे मन तन्मय होऊन जाते.
देवांच्या महान कार्यासाठी येथे अवतरलेले रामकृष्ण हे श्रेष्ठ देव आहेत असे मी मानतो, कारण गर्गाचार्यांनीच मला तसे सांगितले होते. सिंह जसा पशूंना सहज मारतो त्याचप्रमाणे त्यांनी 10,000 हत्तींचे बळ असणारा कंस, त्याचे 2 पहिलवान आणि गजराज कुवलियापीड यांना सहज मारले. हत्तीने एखादी काठी मोडावी त्याप्रमाणे त्याने 3 ताड लांब असे अत्यंत बळकट धनुष्य मोडले. तसेच एकाच हाताने 7 दिवसपर्यंत पर्वत उचलून धरला. ज्यांनी सुरासुरांवर विजय मिळवला होता त्या प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणासुर, तृणावर्त, बक इत्यादी दैत्यांना त्याने सहज मारले. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णांच्या प्रेमात रंगून गेलेले नंद अशा प्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका लीलांचे स्मरण करू लागले तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला. त्यामुळे ते व्याकुळ झाले आणि उत्कंठा अतिशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाले. नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णाच्या लीला ऐकून यशोदेच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि पुत्रस्नेहामुळे तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहत होत्या. नंद आणि यशोदा यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन त्यांना म्हणाला. उद्धव म्हणाला, हे मान्यवर, चराचरांचे गुरु असणाऱ्या नारायणांबद्दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे म्हणून आपण दोघे सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात, यात संशय नाही. बलराम आणि श्रीकृष्ण पुराण पुरुष आहेत. ते साऱ्या विश्वाचे उपादानकारक आणि निमित्त कारण आहेत. पुरुष आणि प्रकृती तेच आहेत. हेच दोघे जण सगळ्यांच्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरांमध्ये राहणाऱ्या प्रकृतीहून निराळ्या ज्ञानस्वरूप जीवाचे नियमन करतात. जो जीव मृत्यूच्या वेळी आपले शुद्ध मन एक क्षणभर का होईना त्याचे ठिकाणी एकाग्र करतो, तो सर्व कर्मवासनांना धुवून टाकतो आणि लगेच सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करून घेतो. जे सर्वात्मे आत्मा आणि परमकारक कारण आहेत ते नारायणच दुष्ट निर्दालन व साधू रक्षण करण्यासाठी मनुष्याप्रमाणे शरीर धारण करून येथे प्रगट झाले आहेत. हे महात्म्यांनो, त्यांच्या ठिकाणीच असा सुदृढ प्रेमभाव धारण करा. मग आपल्या दोघांना कोणते शुभ कर्म करावयाचे शिल्लक राहणार आहे? भक्तवत्सल यदुकुल श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात व्रजामध्ये येतील आणि आपणा दोघा आईवडिलांना आनंदित करतील. सर्व यादवांचा शत्रू असणाऱ्या कंसाला आखाड्यात मारून आपल्याजवळ येऊन कृष्णांनी जे म्हटले ते म्हणणे ते खरे करतील. हे भाग्यशाली मातापित्यांनो, खेद करू नका. तुम्ही श्रीकृष्णांना आपल्याजवळच पाहाल. कारण जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो त्याचप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये नेहमी विराजमान असतात. त्यांना अभिमान नसल्याकारणाने त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांचा सर्वांमध्ये समभाव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही की कोणी अधम नाही. एवढेच काय, त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रू नाही. त्यांचे कोणी मातापिता नाहीत किंवा पत्नी पुत्र नाहीत. त्यांना कोणी आपला नाही की परका नाही. तसाच देह नाही की जन्मही नाही. या लोकी त्यांना कोणतेच कर्म नाही. तरीसुद्धा ते सज्जनांच्या रक्षणासाठी लीला म्हणून देव इत्यादी सात्विक, मत्स्य इत्यादी तामस, तसेच मनुष्य इत्यादी मिश्र योनीत शरीर धारण करतात. भगवान अजन्मा व गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा स्वीकार करून त्यांच्याद्वारा जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल फिरतो तेव्हा सगळी पृथ्वी फिरते असे वाटते, त्याप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच असूनही त्या चित्तामध्ये अहंबुद्धी असल्याकारणाने भ्रमाने आत्मा स्वतःला करता समजू लागतो. भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, तर ते सर्व प्राण्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता आणि स्वामीसुद्धा आहेत. जे काही पाहिले किंवा ऐकले जाते, मग ते भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्यकाळही संबोधित असो, त्यावर स्थावर असो की जंगम, महान असो की लहान असो, अशी कोणतीच वस्तू नाही की जी श्रीकृष्णांपासून वेगळी आहे. त्यांच्या व्यतिरिक्त खरे पाहता कोणतीच वस्तू नाही. वास्तविक सत्य फक्त तेच आहेत. परीक्षिता,
उद्धव आणि नंद अशा प्रकारे आपापसात गोष्टी करत असता रात्र संपून गेली. पहाटे गोपी उठल्या. दिवे लावून त्यांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आणि त्यानंतर दही घुसळू लागल्या. गोपींच्या हातातील बांगड्या दोरी ओढताना चमकत होत्या. त्यांचे नितंब स्तन आणि गळ्यातील हार हलत होते. हलणारी कुंडले त्यांच्या कुमकुम मंडित गालांची लाली वाढवित होत्या. त्यांच्या अलंकारातील रत्ने दिव्यांच्या प्रकाशाने अधिकच झगमगत होती. त्यावेळी गोपी कमलनयन श्रीकृष्णांच्या चरित्रांचे मोठ्याने गायन करीत होत्या. त्यांचे ते गाणे दही घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचले. त्या स्वरलहरी सगळीकडे पसरून सर्व दिशांचे अमंगल नाहीसे करीत. जेव्हा भगवान सूर्यनारायणांचा उदय झाला तेव्हा नंदाच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा असल्याचे व्रजांगणांनी पाहिले. हा कोणाचा रथ आहे असे त्या एकमेकींना विचारू लागल्या. एक गोपी म्हणाली, कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमलनयन श्यामसुंदरांना येथून मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर तर पुन्हा आला नाही ना. दुसरी एक गोपी म्हणाली, आता तो आम्हाला घेऊन जाऊन काय करणार? आपल्या मरण पावलेल्या राजा कंसाचे पिंडदान तर करणार नाही ना. वासिनी स्त्रिया अशा प्रकारे आपापसात बोलत होत्या. तेवढ्यात नित्यकर्मे आटोपून उद्धव येऊन पोहोचला. अध्याय 46 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ सप्तचत्वारिंशोऽध्यायः. उद्धव व गोपींचा संवाद आणि भ्रमरगीत. श्री शुक्राचार्य म्हणतात, गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते. त्याने पितांबर धारण केला होता. त्याच्या गळ्यात कमळांची माळ व कानांमध्ये रत्नजडित कुंडले झगमगत होती आणि मुखकमल प्रफुल्लित होते. गोपी आपापसात म्हणू लागल्या, हा पुरुष अतिशय देखणा आहे, परंतु हा आहे कोण? कोठून आला? कोणाचा दूत आहे? याने श्रीकृष्णांसारखी वेशभूषा कशासाठी धारण केली आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रित असणाऱ्या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या. हा रमारमणांचा संदेश घेऊन आला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे लज्जेने स्मित हास्य करत त्याच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्याचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला त्यांनी विचारले, उद्धवा, आपण यदुनाथांचे दूत आहात. आपल्या स्वामींनी त्यांच्या मातापित्यांना खुशाली कळवण्यासाठी आपल्याला येथे पाठवले आहे हे आम्हाला कळले. नाहीतर आता या गोकुळात त्यांना आठवण यावी अशी दुसरी वस्तू आम्हाला दिसत नाही. बांधवांवरचे प्रेम मुनीला सुद्धा सोडणे कठीण असते. मातापित्याखेरीज इतरांबरोबर प्रेम संबंधांचे जे सोंग आणले जाते ते स्वार्थासाठीच असते. जसे भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम. धन संपलेल्या माणसाला गणिका, रक्षण करू न शकणाऱ्या राजाला प्रजा, शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून देतात. पक्षी फळ नसलेल्या झाडाला, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, पशु जळलेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात. गोपींचे मन, वाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्येच तल्लीन झालेले होते. श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा त्या लोकव्यवहार विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या त्या सर्वांची आठवण करून त्या लीलांचे गायन करू लागल्या. शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या. एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले. त्यावेळी एका भ्रमराला गुणगुणताना पाहून तिला वाटले की आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठवले आहे. ती त्याला म्हणाली, गोपी म्हणाली, अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा,
तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस, कारण श्रीकृष्णांची जी वनमाला आमच्या सवतींच्या वक्षस्थळाच्या घर्षणाने चुरगाळली गेली, तिच्या वक्षाला लावलेले व माळेला लागलेले पिवळे केशर तुझ्या मिशांना सुद्धा लागले आहे. मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायकांची मनधरणी करू दे आणि त्यांचा जो केशररूप प्रसाद, ज्याचा यादव सभेत उपहास होणार आहे, तो त्यांच्याजवळच राहू दे. तो तुझ्याकडून येथे पाठवण्याची काय आवश्यकता आहे? तू फुलांतील मध एकदा घेऊन उडून जातोस, तसेच तेही फक्त एकदाच आपले मोहक अधरामृत पाजून आम्हाला सोडून निघून गेले. बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमलांची सेवा कशी करते कोण जाणे. बहुधा श्रीकृष्णांच्या गोडगोड बोलण्याने तिचे सुद्धा चित्त चोरले गेले असावे, म्हणूनच तिला त्यांचे खरे रूप कळले नाही. अरे भ्रमरा, वनात राहणारे आमच्यासमोर तू यदुपती श्रीकृष्णांचे पुष्कळसे गुण का गात आहेस? ते आम्हाला काही नवीन नाहीत. त्यांच्याजवळ सदा विजय असतो त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्या समोर जाऊन त्यांचे गुणगान कर, कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पीडा शमवली असल्याने त्या त्यांना प्रिय आहेत. तू करीत असलेल्या गुणगानावर प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील. हे भ्रमरा, त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुवयांच्या इशाऱ्याने त्यांना वश होणार नाहीत अशा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पाताळात कोणत्या स्त्रिया आहेत? स्वतः लक्ष्मीसुद्धा ज्यांच्या चरणरजांची सेवा करीत असते, तिच्या पुढे आमची काय योग्यता? परंतु तू त्यांना सांग की तुमचे नाव उत्तम श्लोक आहे. ते दीनांवर दया करण्यामुळे त्याला मात्र बट्टा लागेल. अरे मधुकरा, तू माझ्या पायावर डोके टेकवू नकोस. तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस हे मी जाणते. दूताने काय केले पाहिजे हे तू श्रीकृष्णांच्याकडूनच शिकून आला आहेस हे मला माहीत आहे. परंतु ज्यांनी त्यांच्यासाठीच आपला पती, पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले, त्या आम्हाला ते कृतज्ञपणे सोडून निघून गेले. अशा व्यक्तीशी आम्ही कशी तडजोड करावी? अरे ए मधुकरा, त्यांचा जेव्हा रामावतार होता तेव्हा त्यांनी कपिराज वालीला व्याधाप्रमाणे लपून मारले. शूर्पणखा त्यांची कामना करीत होती, परंतु त्यांनी पत्नी प्रेमामुळे त्या बिचाऱ्या स्त्रीचे नाककान कापून तिला कुरूप केले. कावळा जसा बळी घालणाऱ्याचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो, त्याचप्रमाणे बलीकडून वामन रूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरुण पाशाने बांधून पाताळात ढकलले. म्हणून या काळ्याशी मैत्री पुरे झाली. परंतु काय करणार? आमची इच्छा नसली तरी आम्ही त्यांच्याविषयीच्या गोष्टी टाळू तर शकत नाही ना. श्रीकृष्णांच्या लीलामृत कर्णामृताच्या एका थेंबाचेही जे फक्त एकदाच प्राशन करतात, त्यांची राग द्वेषादी सगळी द्वंद्वे समूळ नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखेच होतात. एवढेच काय, तर पुष्कळसे लोक आपला दुःखमय प्रपंच तात्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणाऱ्या हंसाप्रमाणे परमहंसांचे जीवन जगतात. आमची ही अवस्था अशीच झाली आहे. अशा काळविटाच्या भोळ्या माद्या हरणी कपटी व्याधाच्या मधुर गाण्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या बाणांनी विद्ध होतात. त्याचप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रेयसी गोपीसुद्धा त्या कपटी कृष्णांचे गोडगोड कपटी बोलणे खरे समजलो आणि त्यांच्या नखस्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो. म्हणून हे उपमंत्र्या, आता तू त्यांच्याविषयी दुसरे काहीही सांग. हे प्रियतमाच्या सख्या, तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास वाटते. आमची मनधरणी करण्यासाठीच आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठवले काय? प्रिय भ्रमरा, तू आम्हाला आदरणीयच आहेस, म्हणून तुला जे पाहिजे ते माग. अरे, ज्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण, अशा आम्हाला येथून तेथे नेऊन काय करणार आहेस? बाबा रे, त्यांच्याजवळ त्यांच्या वक्षस्थळावर त्यांची प्रिय पत्नी लक्ष्मी नेहमी राहत असते ना. हे मधुकरा, आम्हाला हे सांग की आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना. आई, बाबा, नातलग आणि गोपाळांची कधी त्यांना आठवण येते का? आणि आम्हा दासींविषयी ते कधी काही सांगतात काय? आणि अगुरूसारखे सुगंधी करकमल ते आमच्या मस्तकावर ठेवतील काय? श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णांच्या दर्शनाला लालचावलेल्या गोपींचे हे म्हणणे ऐकून उद्धवाने त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश
सांगून त्यांचे सांत्वन करीत म्हटले. उद्धव म्हणाला, गोपींनो, तुम्ही कृतकृत्य आहात. साऱ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपले मन समर्पित केले आहे. दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा, समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्या द्वारा भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी एवढाच उद्देश असतो. तुमची पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींना सुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे. ही मोठी भाग्याचीच गोष्ट आहे. ही किती भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही पुत्र, पती, शरीर, स्वजन आणि घरे सोडून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वरले आहे. हे भाग्यशाली गोपींनो, श्रीकृष्णांच्या वियोगात तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकांत भक्ती जडली तिचे दर्शन मला झाले. ही माझ्यावर तुमची मोठी कृपाच होय. मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे. देवींनो, प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठवला आहे. तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. तो ऐका. श्रीकृष्णांनी सांगितले आहे, तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही. सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्यापून आहेत, त्याचप्रमाणे मी मन, प्राण, पंचमहाभूते, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे. मीच आपल्या मायेच्या द्वारे पंचमहाभूते, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो, पाळतो आणि विलीन करतो. मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्याचा काही संबंध नाही. तथापि सुषुप्ती, स्वप्न व जागृती या मायेच्या 3 वृत्तींमुळे तो प्रत्ययाला येतो. जागा झालेला मनुष्य स्वप्नात दिसलेले पदार्थ ज्या मनाने खोटे आहेत हे जाणतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारे पदार्थही खोटे आहेत असा त्याच मनाने निश्चय करून निरलसपणे इंद्रियांना विषयांपासून आवरावे. सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी वाहत जाऊन समुद्रालाच मिळतात, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास, योग, आत्मानात्मविवेक, त्याग, तपश्चर्या, इंद्रिय संयम, सत्य इत्यादी सर्वांचे खरे फळ मनाचा निग्रह करून परमात्म्याला मिळणे हेच आहे. गोपींनो, मी तुम्हाला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो. याचे कारण तुम्ही नेहमी माझे ध्यान करीत राहण्यामुळे मनाने अगदी माझ्या जवळ राहण्याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून. कारण स्त्रियांचे चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठाई जितके गुंतून राहते, तितके जवळ डोळ्यांसमोर राहणाऱ्याच्या ठिकाणी लागत नाही. कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल, तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त व्हाल. हे कल्याणींनो, ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा केली होती, त्यावेळी ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळे व्रजातच राहिल्या व माझ्याबरोबर रासक्रीडेत सामील होऊ शकल्या नाहीत, त्या माझ्या लीलांचे स्मरण केल्यानेच मला प्राप्त झाल्या होत्या. श्री शुक म्हणतात, आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांच्या संदेशामुळे त्यांना श्रीकृष्णाचे स्वरूप आणि लीलेचे स्मरण होऊ लागले. त्या उद्धवाला म्हणाल्या, गोपी म्हणाल्या, यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला ही अत्यंत आनंदाची गोष्ट झाली. तसेच श्रीकृष्णांच्या आप्तेष्टांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि आता ते सर्वजण आता अच्युतांसह खुशाल आहेत. ही सुद्धा काही कमी आनंदाची गोष्ट नाही. हे साधो, एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा. ज्याप्रमाणे आम्ही आमचे प्रेमयुक्त लज्जापूर्ण स्मितहास्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाहणे या उपचारांनी त्यांची पूजा करत होतो व तेही आमच्यावर प्रेम करीत होते, त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का? तोपर्यंत दुसरी म्हणाली, अगं सखी, आमचे श्यामसुंदर प्रेमाची मोहिनी घालण्यात निष्णात आहेत आणि श्रेष्ठ स्त्रियाही त्यांच्यावर प्रेम करतात. तर मग जेव्हा नगरातील स्त्रिया गोडगोड बोलण्याने आणि विलासाने त्यांची पूजा करतील, तेव्हा ते त्यांच्यात का बरे रममाण होणार नाहीत? दुसरी एक जण म्हणाली, हे साधो,
जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात काही गप्पा चालतात आणि आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे त्यांच्यामध्ये सामील होतात, तेव्हा कधीतरी प्रसंगवशात आम्हा ग्रामीण गवळणींची सुद्धा आठवण काढतात काय? आणखी एकीने विचारले. जेव्हा कमळे आणि कुंद फुले उमलली होती, सगळीकडे चांदणे पसरले होते आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होते, त्या रात्री त्यांनी रासमंडल करून आमच्याबरोबर नृत्य केले होते. त्यावेळी आमच्या पायातील नुपुरे वाजत होती. आम्ही सगळ्याजणी त्यांच्यात सुंदर सुंदर लीलांचे गायन करीत होतो आणि ते आमच्याबरोबर विहार करीत होते. त्या रात्रींची ते कधी आठवण काढतात का? आणखी कोणी म्हणाली, आम्ही सगळ्याजणी त्यांच्या विरहाग्नीमध्ये पोळत आहोत. इंद्र ज्याप्रमाणे पाऊस पाडून वनाला जीवदान देतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा कधीतरी आपल्या करस्पर्श इत्यादींनी आम्हाला जीवदान देण्यासाठी येतील काय? तोपर्यंत आणखी एक गोपी म्हणाली, अगं आता तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळवले आहे. आता ते राजकुमारींशी विवाह करून सर्व आप्तेष्टांबरोबर आनंदाने राहतील. आता इकडे कशाला येतील बरे? दुसरी गोपी म्हणाली, महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत. त्यांना कसलीच कामना नाही. ते कृतकृत्य आहेत. आम्ही वनवासी गवळणी किंवा दुसऱ्या राजकुमारी यांच्याशी त्यांना काय करायचे आहे? संसारात कोणतीही आशा न धरणे हेच सगळ्यात मोठे सुख आहे, असे पिंगला हिने वेश्या असूनही योग्य तेच सांगितले. हे माहीत असूनही आम्ही श्रीकृष्णांच्या भेटण्याची आशा सोडून देऊ शकत नाही. ज्यांची कीर्ती महात्मे गातात, त्यांनी एकांतात आमच्याशी ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्या विसरणे कोणाला शक्य आहे? पहा ना, त्यांची इच्छा नसताना सुद्धा स्वतः लक्ष्मी एक क्षणभर सुद्धा त्यांना सोडून दूर जात नाही. उद्धव महोदय, बलरामांसह श्रीकृष्ण जेथे विहार करीत, तीच ही नदी, तोच हा पर्वत आणि तेच हे वनप्रदेश. ज्यांना ते चारण्यासाठी नेत, त्याच या गायी आणि त्यांच्या वेणूचे ते स्वर अजूनही येथे घुमत आहेत. येथील प्रत्येक जागी त्यांच्या परमसुंदर चरण कमलांची चिन्हे उमटली आहेत. ती आम्हाला वारंवार नंदनंदनाचीच आठवण करून देतात. त्यांना आम्ही विसरूच शकत नाही. त्यांची ती सुंदर चाल, उन्मुक्त हास्य, विलासपूर्ण पाहणे आणि मधुर वाणी या सर्वांनी आमचे चित्त हिरावून घेतले आहे. त्यांना आम्ही कशा विसरू? हे स्वामी, हे लक्ष्मीनाथ, हे व्रजनाथ, आमची संकटे दूर केलीत. हे गोविंदा, दुःखसागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्हीच वाचवा. श्री शुक म्हणतात श्रीकृष्णांचा, हे स्वामी, हे लक्ष्मीनाथ, हे व्रजनाथ, आमची संकटे दूर केलीत. हे गोविंदा, दुःखसागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्हीच वाचवा. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली. कारण इंद्रियातील श्रीकृष्णच आपला आत्मा आहे हे त्यांना कळले. आता त्यांनी उद्धवाचा सत्कार केला. गोपींचा शोक मिटवण्यासाठी उद्धव काही महिने तेथे राहिला. श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि गोष्टी वारंवार सांगून तो व्रजवासियांना आनंदित करीत असे. जितके दिवसपर्यंत नंदांच्या व्रजामध्ये उद्धव राहिला, तितके दिवस श्रीकृष्णांशी संबंधित गोष्टीमुळे व्रजवासियांना क्षणासारखे वाटले. भगवंतांचा भक्त उद्धव नदी, वन, पर्वत, दऱ्या आणि फुलांनी लहडलेले वृक्ष पाहून तेथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती असे विचारून व्रजवासियांना श्रीकृष्णांचे स्मरण करून देऊन त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रमत असे. उद्धवाने गोपींची अशा प्रकारे श्रीकृष्णांमध्येच तन्मयता झाल्याचे पाहून त्याचेही मन कृष्णविषयक प्रेमाने अतिशय भरून गेले. गोपींना नमस्कार करीत तो असे म्हणाला, फक्त या गोपींचेच शरीर धारण करणे या पृथ्वीवर सार्थकी लागले. कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीच त्यांचे प्रगाढ प्रेम आहे. प्रेमाच्या या स्थितीची मुमुक्षू पुरुष आणि आम्ही भक्तसुद्धा अपेक्षा करतो. ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथाची गोडी लागली, त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता? कोठे त्या आचारहीन रानात राहणाऱ्या स्त्रिया
आणि कोठे सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्णांचे ठाई त्यांचे हे अनन्य प्रेम. जसे एखाद्याने अजाणतेपणाने अमृत प्राशन केले तरी ते पिणाऱ्याला अमर करते, त्याप्रमाणे जर कोणी भगवंतांचे स्वरूप न जाणताही त्यांच्यावर निरंतर प्रेम केले तर ते स्वतः त्यांचे परम कल्याण करतात. रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी या गोपींच्या गळ्यात हात टाकून यांना जो कृपाप्रसाद दिला तसा परम प्रेम करणाऱ्या लक्ष्मीसुद्धा दिला नाही, किंवा कमलासारख्या सुगंध आणि कांतीने युक्त अशा देवांगनांना सुद्धा मिळाला नाही. तर मग अन्य स्त्रियांची काय कथा? मी या वृंदावनामध्ये एखादे झुडूप, वेल किंवा वनस्पती झालो तरी मी ते माझं भाग्य समजेन, कारण त्यामुळे मला या व्रजांगनांची चरणधूळ सेवन करण्यास मिळेल. ज्यांनी सोडण्यास कठीण असा स्वजनांचा मोह आणि शिष्टाचार सोडून भगवंताचे पद प्राप्त करून घेतले, जे वेदांनाही अद्यापि सापडलेले नाही. स्वतः लक्ष्मीने व ब्रह्मदेव, शंकर इत्यादी पूर्णकाम देवांनी ज्यांची पूजा केली, योगेश्वर आपल्या हृदयामध्ये ज्यांचे सदैव चिंतन करत असतात, त्याच भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदांना गोपींनी रासलीलेच्या वेळी आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतले आणि त्यांनाच आलिंगन देऊन आपल्या हृदयाचा ताप शांत केला. नंदांच्या व्रजात राहणाऱ्या गोपांगनांच्या चरणधुळीला मी वारंवार नमस्कार करतो. ज्या गोपींनी श्रीकृष्णांच्या कथासंबंधी जे काही गायन केले ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे. श्री शुक म्हणतात, नंतर उद्धव गोपी, नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी रथावर स्वार झाला. तो निघालेला पाहून नंद इत्यादी गोपगण हातात पुष्कळशा भेटवस्तू घेऊन त्याच्याजवळ आले आणि डोळ्यात अश्रू आणून मोठ्या प्रेमाने म्हणाले, आमच्या मनाच्या वृत्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या आश्रयाने राहोत. आमची वाणी त्यांच्याच नामांचे उच्चारण करोत आणि शरीरे त्यांनाच प्रणाम इत्यादी करत राहोत. भगवंतांच्या इच्छेने आमच्या कर्मानुसार आम्हाला कोणत्याही योनीमध्ये जन्म येऊ, मात्र तेथे आम्ही शुभ आचरण करावे, दान करावे आणि त्यांचे फळ म्हणून भगवान श्रीकृष्णांचे ठाईच आमचे प्रेम असावे. परीक्षिता, गोपींनी अशा प्रकारे कृष्णाप्रमाणेच समजून उद्धवाचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरेला तो परतला. तेथे पोहोचल्यावर त्याने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली. त्यानंतर नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्याने वसुदेव, बलराम आणि राजा उग्रसेनाला दिल्या. अध्याय 47 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 48. भगवंतांचे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे. श्री शुक म्हणतात, सर्वांचे आत्मा व सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेले. बहुमोल सामग्रीने कुब्जेचे घर भरलेले होते. शृंगाराला उपयोगी अशी पुष्कळ सामग्री तेथे ठेवलेली होती. ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या. चांदवे लावलेले होते. शय्या अंथरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवली होती. धुपांचा सुगंध दरवळत होता. दिवे प्रकाशत होते. फुलांचे हार आणि सुगंधी द्रव्ये ठेवलेली होती. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा लगबगीने आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यांसह पुढे येऊन तिने भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली. त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिने योग्य पद्धतीने पूजा केली. परंतु तो सन्मानासाठी तिथे दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला. श्रीकृष्ण ही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शय्येवरून जाऊन बसले. तेव्हा कुब्जेने स्नान करून उठणे, रेशमी वस्त्रे, अलंकार, पुष्पहार, गंध, विडा, सुधासव इत्यादींनी स्वतःला खूप सजवले आणि लज्जायुक्त स्मितहास्य व हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहत पाहत ती भगवंतांच्याकडे आली. मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुब्जा संकोचाने
थोडीशी थबकली तेव्हा श्रीकृष्णांनी तिला आपल्याजवळ बोलवले आणि कंकणांनी सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रममाण झाले. या जन्मामध्ये कुब्जेने भगवंतांना फक्त सुगंधी उटणे अर्पण केले होते. त्या एका शुभकर्माचे हे फळ होते. भगवान श्रीकृष्णांचे चरण कुब्जेने आपले संतप्त हृदय, वक्षस्थळ आणि डोळ्यांवर ठेवून घेऊन त्यांच्या दिव्य सुगंधती घेऊ लागली. अशा प्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली. आनंदमूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ आलिंगन देऊन कुब्जेने प्रदीर्घ कालापासूनचा आपला विरहताप शांत केला. कुब्जेने फक्त सुगंधी उटणे दिले होते, तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ व मिळण्यास कठीण अशा भगवंतांची प्राप्ती झाली. परंतु त्या अभागिनीने मात्र हेच मागितले, हे प्रियतमा, आपण काही दिवस येथेच राहून माझ्याबरोबर रमावे, कारण हे कमलनयना माझ्याच्याने आपली संगत सोडवत नाही. सर्वेश्वर श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली व तिला इच्छिलेला वर देऊन उद्धवाबरोबर ते आपल्या संपन्न घरी परतले. आराधना करण्यासही अत्यंत कठीण अशा सर्व देवादिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषय सुख मागतो तो निश्चितच मूर्ख होय. यानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम आणि उद्धवासह अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्याकडून काही काम करून घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. आपले बांधव असणारे ते पुरुषोत्तम येत असल्याचे लांबूनच अक्रूराने पाहिले आणि तातडीने उठून तो सामोरा गेला आणि आनंदाने त्याचे स्वागत करून त्याने त्यांना आलिंगन दिले. अक्रूराने रामकृष्णांना नमस्कार केला, तसाच त्या तिघांनी अक्रूरालाही केला. सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली. परीक्षिता, प्रथम त्याने भगवंतांचे चरणोदक मस्तकी धारण केले. नंतर दिव्य वस्त्रे, गंध, माळा, मौल्यवान अलंकार इत्यादी पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली. मस्तक लववून त्यांना नमस्कार केला व त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला. त्याचवेळी विनम्र भावाने तो रामकृष्णांना म्हणाला, तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायांसह मारले, हे छान झाले. त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचवले आणि तो वंश समृद्ध केला. आपण दोघे जगाचे कारण आणि जगत स्वरूप आदिपुरुष आहात. आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य नाही. हे परमात्मन, आपणच निर्माण केलेल्या या विश्वात आपल्या शक्तीसह आपण प्रवेश केला. म्हणूनच ज्या ज्या वस्तू पाहिल्या आणि ऐकल्या जातात त्यांच्या रूपाने आपलाच प्रत्यय येत असतो. जसे पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतापासून जी स्थावर जंगम शरीरे बनतात, त्यात तीच महाभूते वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवाला येतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या या कार्यरूप विश्वामध्ये स्वेच्छेने अनेक रूपांमध्ये प्रतीत होता. प्रभो, आपण आपल्या रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण रूप शक्तींनी विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. परंतु आपण त्या गुणांनी किंवा त्यांच्याद्वारा होणाऱ्या कर्मांनी बंधनात पडत नाही, कारण आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. तर मग आपल्याला बंधनाचे कारण कोणते असणार? प्रभो, स्थूल देह, सूक्ष्मदेह इत्यादी उपाधी आत्म्याला नसल्यामुळे त्याला जन्म मृत्यू नाही की त्याच्याहून दुसरा कोणता पदार्थ नाही. म्हणूनच आत्मस्वरूप आपल्याला बंधन किंवा मोक्ष नाही. तरीही आत्म्याविषयी बंधमोक्षाची जी कल्पना असते ते केवळ आमच्या अविवेकामुळे. आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रगट केला आहे. या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिक वृत्तीच्या दुष्टांकडून पायमल्ली होते तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता. प्रभो, तेच आपण यावेळी आपले अंश श्री बलराम यांचेसह पृथ्वीचा बहार नाहीसा करण्यासाठी येथे वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाला आहात. असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या नामधारी राजांच्या शेकडो औक्षहिणी सेनेचा आपण संहार कराल आणि यदुवंशाच्या यशाचा विस्तार कराल. हे परमात्मन, सर्व देव, पितर, भूतगण, मनुष्य आणि वेद या आपल्या मूर्ती आहेत. आपले चरणतीर्थ अशी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते. आपण जगद्गुरू आहात, तेच आपण आज आमच्या घरी आला आहात.
आज आमचे घर धन्य धन्य झाले, ज्याच्या भाग्याला सीमाच उरली नाही. प्रभो, आपण भक्तिप्रिय, सत्यवक्ते, अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात. कारण आपण आपले भजन करणाऱ्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता. एवढेच काय, पण स्वतःलाही देऊन टाकता. तरीही आपल्यामध्ये कमी जास्तपणा उत्पन्न होत नाही. अशा तुम्हाला सोडून कोणता बुद्धिमान मनुष्य दुसऱ्या कोणाला शरण जाईल? हे प्रभो, मोठमोठे योगी आणि देवराजसुद्धा ज्यांचे स्वरूप जाणू शकत नाहीत, त्या आम्हाला साक्षात दर्शन झाले. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. प्रभो, आम्ही स्त्री, पुत्र, धन, स्वजन, घर, देह इत्यादी रूप मोहाच्या दोरीने बांधले गेलो आहोत. या आपल्याच मायेचा खेळ आहे. कृपा करून आपण आमचे हे बंधन लगेच तोडून टाका. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, भक्त अक्रूराने अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि स्तुती केली. नंतर त्यांनी स्मितहास्य करून त्यांना जणू मोहित करीत आपल्या मधुर वाणीने म्हटले. श्रीकृष्ण म्हणाले, काका, आपण आमचे हितोपदेशक, चुलते आणि आदरणीय बांधव आहात. आम्ही आपल्या मुलासारखे आहोत. आपणच आमचे रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करायची. जे आपले कल्याण इच्छितात त्यांनी आपल्यासारख्या परमपूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे. संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत, कारण देवता स्वार्थी असतात. संतांचे ठिकाणी स्वार्थ नसतो. फक्त पाणी म्हणजे तीर्थ नव्हे, फक्त माती आणि पाषाण यांनी बनवलेल्या मूर्तीच देवता नव्हेत, कारण तीर्थे व देव कालांतराने पवित्र करतात, परंतु संत मात्र दर्शन होताच पवित्र करतात. आपण आमच्या हितचिंतकांचे श्रेष्ठ आहात, म्हणून आपण पांडवांचे हित करण्यासाठी तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हस्तिनापूरला जावे. आम्ही ऐकले आहे की पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झाले आहेत. धृतराष्ट्राने आता त्यांना राजधानीत आणले असून ते तेथेच राहतात. धृतराष्ट्र एकतर अंध आहे आणि मनाने कणखर नाही. दुष्टपुत्रांच्या अधीन झाल्याकारणाने तो भावाच्या मुलांशी आपल्या पुत्रांसारखा व्यवहार खात्रीने करत नसणार. म्हणून आपण तेथे जावे आणि त्यांची स्थिती चांगली आहे की वाईट हे जाणून घ्यावे. हे समजताच त्या आप्तांना सुख कसे मिळेल ते आपण पाहू. भगवान श्रीकृष्ण अक्रूराला असे सांगून बलराम आणि उद्धवासह आपल्या घरी परतले. अध्याय 48 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 49. अक्रूराचे हस्तिनापूरला गमन. श्री शुक म्हणतात, अक्रूर पुरवंशी राजांच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापूरला गेला. तो तेथे धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाल्हिक आणि त्यांचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव व इतर इष्टमित्रांना भेटला. अक्रूर जेव्हा सर्व संबंधितांना आस्थेवाईकपणे भेटला, तेव्हा तेथील लोकांनी मथुरावासी स्वजनांची चौकशी त्याला विचारली. त्याचे उत्तर देऊन अक्रूराने सुद्धा त्यांच्या खुशाली संबंधी चौकशी केली. राजाचे पांडवांबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तेथे राहिला. तेथे पाहू गेले तर आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणाऱ्या धृतराष्ट्रामध्ये नव्हते. धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवांचा प्रभाव, शस्त्रकौशल्य, बल, शौर्य आणि विनय इत्यादी सद्गुण पाहून त्यांचा द्वेष करतात. प्रजा पांडवांबरोबरच अधिक प्रेम करते हेही त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी पांडवांवर विषप्रयोग इत्यादी करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. कुंतीने आणि विदुराने हे सारे अक्रूराला सांगितले. अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली. अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेराची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, दादा,
माझे आईवडील, भाऊ बहीण, पुतणे, इतर नातलग, स्त्रिया आणि मैत्रिणी माझी कधी आठवण काढतात का? माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलवान बलराम यांना आपल्या या भावांची कधी आठवण येते का? शत्रूंच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे. लांडग्यांच्या कळपात हरणी सापडावी तशी माझी अवस्था आहे. श्रीकृष्ण कधी येथे येऊन माझे आणि अनाथ बालकांचे सांत्वन करतील काय? हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णा, तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस आणि तूच सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. हे गोविंदा, आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे. आमचे रक्षण कर. हे जग मृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहेत. जे लोक या जगाला भ्यालेले आहेत त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणांव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही. हे श्रीकृष्णा, तू परमशुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. सर्व योगांचा स्वामी असून तू स्वतः योगसुद्धा आहेस. तुला मी शरण आले आहे. तू माझे रक्षण कर. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचे आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली. अक्रूर आणि कीर्तिमान विदुर हे दोघेही सुखदुःखाला समदृष्टीने पाहत होते. त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून देऊन तिचे सांत्वन केले. अक्रूर मथुरेला जाण्यासाठी निघाला तेव्हा राजा धृतराष्ट्राकडे गेला. राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्याचे वर्तन पुत्रांसारखे नव्हते. अक्रूराने सर्वांसमक्ष श्रीकृष्णाचा मित्रत्वाचा संदेश त्याला सांगितला. अक्रूर म्हणाला, कुरूंची कीर्ती वाढवणारे विचित्र वीर्य पुत्र महाराज धृतराष्ट्र, आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात. आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे, सदाचाराने प्रजेला प्रसन्न करावे आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावे. असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्गती प्राप्त होईल. आपण जर याच्या विपरीत आचरण कराल तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल. म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेने वागा. आपल्याला माहीत आहेच की या जगात कधीही कोणीही कोणाही बरोबर कायमचा राहू शकत नाही. राजन, हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. तर मग स्त्री पुत्रादिकांविषयी काय सांगावे? जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पापपुण्याचे फळसुद्धा एकटाच भोगतो. आमचे पालनपोषण करणे हा तुमचा धर्मच आहे असे म्हणून अधर्माने मिळवलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात. जसे पाण्यात राहणाऱ्या जंतूंचे सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपून टाकतात. जो माणूस आपले समजून ज्यांचे अधर्मानेही पालनपोषण करतो तेच प्राण, धन, पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुऱ्या ठेवूनच निघून जातात. खरे म्हणाल तर जो आपल्या धर्माला विन्मुख आहे त्याला व्यावहारिक स्वार्थसुद्धा समजत नाही. ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो तर त्याला वाऱ्यावर सोडतातच. शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर नरकात जातो. म्हणून महाराज, हा संसार म्हणजे स्वप्न, जादू किंवा मनोराज्यासारखा आहे असे समजून स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर राहा आणि शांत व्हा. धृतराष्ट्र म्हणाला, हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय, आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात. मनुष्याला अमृत मिळाले तर तो जसा तृप्त होत नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही. असे असूनही हे साधो, आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश माझ्या चंचल स्थितीत स्थिर होत नाही. कारण पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे. जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसऱ्या क्षणी दिसेनाशी होते, तीच दशा आपल्या उपदेशाच्या बाबतीत होत आहे. सर्व शक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल? भगवंतांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात.
या जगतचक्राच्या निर्वेद चालीमागे त्यांच्या अचिंत्य लीला शक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही. त्याच परमेश्वर ऐश्वर्यशाली प्रभूंना मी नमस्कार करतो. श्री शुक म्हणतात, अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधितांचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेत परतला. परीक्षिता, तेथे त्याने रामकृष्णांना धृतराष्ट्राचे पांडवांशी असलेले वर्तन सांगितले, कारण त्याला त्यासाठीच हस्तिनापूरला पाठवले होते. अध्याय 49 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.